पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उत्तर पश्चिमी आदिवासी पट्ट्यात पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनलाय। कोपरे मांडवे या गावांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणी टंचाईची समस्या कायम आहे। आजही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागतीये। उन्हाळ्यात विहिरी आणि पाणवठे कोरडे पडत असल्याने महिलांसह नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते। शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे MI टँक योजना तातडीने राबवण्याची मागणी केली आहे। पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रभावी प्रकल्प उभारल्यास या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो असं नागरिकांचं म्हणणं आहे। आता प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाणी पावसाळ्यात सगळ्यात जास्त पाऊस आमच्याकडेच पडतो आणि उन्हाळ्यात प्यायला बी पाणी नसते आणि त्रास तर पाण्याचा खूप आता ह्या अशुद्ध पाण्यामुळे उलट्या जुलाबांचा सुद्धा आजार हो राहिलेत। लहान मुलांना सगळ्याच माणसांना पण हे उलट्या जुलाबाचा त्रास हो राहिलाय। एकंदरीत पूर्वीपासूनच इकडे पाण्याची टंचाई, डोंगर उताराचा भाग असल्यामुळं पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो। जवळजवळ 2900 ते 3300 मिलीपर्यंत पावसाळ्यात पाऊस पडतो आणि डोंगर उताराचा भाग असल्यामुळं पाणी थांबत नाही। आपण जरी समतल पाट केले तरी 2 फुटावर खडक आहे, ते पाणी पाझरून उतरता खडक असल्यामुळं पाझरून खाली जातं। इथं पाऊस उघडल्यावर महिनाभर सुद्धा पाणी ओलावा थांबत नाही। त्याच्यामुळं आमची वर्षानुवर्ष 40 वर्ष झालं आमचा संघर्ष MI टँकसाठी आणि आमची पत्नी सरपंच झाल्यापासून 3 वर्ष आम्ही तो पाणी संघर्ष समिती स्थापन करून मुथाळणे गावचे आमचे लोकरे साहेब अध्यक्ष आहेत, त्याचे प्रमुख संघटक पुनाजी मोठे सर आहेत। आम्ही खूप संघर्ष केला। आमदार असो, माजी आमदार असो, खासदार असो, सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन नारायणगावचं इरिगेशनचं ऑफिस असो, पुण्याचं इरिगेशनचं ऑफिस असो, वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार करून जवळजवळ महिन्या जास्त व्हायचं आम्ही भेटी दिल्यात। त्यानंतर आमचे जिरवळ साहेब असोत किंवा अजितदादांना मंत्रालयात 2-3 वेळा, आता मागच्याच महिन्यात सुनेत्रताईंना जाऊन भेटलो। या संदर्भात त्यांच्या कानावरही घातलं की कधीपर्यंत जवळजवळ आमचं जलजीवनचं बांधकाम जवळजवळ 9-10 कोटीचं, 9.5 ते 10 कोटीचं आता पाईपलाईन गाडून ठेवलेली, बंधाऱ्याचं कामच झालं नाही। जर तुमच्या आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? त्या पाईपलाईनीत ओतायचं काय? मेन हा प्रश्न आहे। आणि MI टँक जर झाला, MI टँकचं 2012 साली आमच्या कार्यकर्त्यांनी MI टँकसाठी प्रयत्न केले। ते मेरीचा रिपोर्ट आला, जलसंधारण हे दिलं की तुमच्याकडं नाही होऊ शकत, तुमच्याकडे पाणी अडवायचा परवानगी नाही म्हणून इरिगेशनला। तर आम्ही त्या संदर्भातही चर्चा केली। तर आमचं इरिगेशनकडून जलसंधारणकडून इरिगेशनकडे दोन्ही सर्वे झाले। जलसंधारणचा सर्वे झाला, जलसंधारणचा 25 MCFTच्या बंधाऱ्याचा सर्वे झालाय आणि इरिगेशनचा जवळजवळ 50 MCFTच्या बंधाऱ्याचा सर्वे झालाय। पण सर्वे होऊनही काम अजूनही नाही आणि शासकीय सर्वे व्हायला 25 लाख रुपये टाकावेत शासनाने, अशी विनंती केली ती अजितदादांनी पाठीमागं DPDCला। त्यावेळेस अतुल शेठ बेनके आमदार होते। त्यानंतर कलेक्टरशी चर्चा करून आम्ही ते केलं, पण तो 8 दिवस डिले झाल्यानंतर खासदारकीची इलेक्शन लागली आणि आचारसंहितेत आमचं काम बंदच झालं। त्यानंतर आमदारकीची इलेक्शन, ZP इलेक्शन, नुसतं निवडणुकांमध्येच कार्यकाळ चाललाय। आता मागच्या महिन्यातच मार्च महिन्यात आम्ही सुनेत्रताईंना जाऊन भेटलो। तर त्या म्हणल्या, पहिल्यांदाच माझ्याकडे आले, तर अजितदादांनी म्हटलं, ताई आमचा प्रश्न अगदी कडेवर आणून ठेवलाय, तेवढा प्रश्न तुम्ही मार्गी लावा। तर त्या म्हणल्या 15 एवढी आमदारकीची इलेक्शन झाल्यानंतर मला भेटा, आपण तो प्रश्न तडीच नेऊ। आणि म्हणून आता मागच्याच 8 दिवस झाले माळवे साहेबांनी सांगितलं असेल, आम्ही खासदार साहेबांना भेटलो, माजी आमदार अतुल बेनके साहेबांना भेटलो। त्यांनी 15 दिवसाची मुदत दिली की आम्ही बैठक लावतो आणि त्या बैठकीनंतर आम्ही 25 मे नंतर जर त्यांनी जर बैठक नाही लावली तर त्यांनी असे सांगितले की आम्ही तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ आणि तिथून पुढे आमचा संघर्ष अतिशय तीव्र आम्ही करणार आहोत। कारण किती सोसायचं, जवळजवळ 40 वर्ष हा संघर्ष चालू आहे। हेलपाटे असं दूषित पाणी, आता 15 दिवसापूर्वी आले असते तर ही विहीर खाली होती तळाला, आमची ग्रामपंचायतची मोटरनं दिलंय, ते डोहातलं पाणी उचलून आम्ही इथं टाकलं, पण ते दूषित पाणी होतं।
आणि टँकरचं पाणी टाकतो. दिवसातून 2 टँकर टाकली तरी जनावरं आली. इथं पाण्याचा थेंबच नाही. आता प्रशासन सांगते माणसांना प्यायला पाणी आहे. पण जनावरांनी काय करायचं मग? जनावरं कोणतं पाणी पिणार? आता याच्या पुढे काय दिशा असेल तुमची जर समजा हे पाणी मिळालं? नाही, आत्ता जर आमचा MI टँकचा प्रश्न सुटला नाही, आम्हाला एकच मागणी आहे आमची. हा प्रश्न कधी सुटू शकतो? आमच्याकडं पाणी भरपूर पडतं आणि अडवण्यासाठी जागा आहे. पिकाची जमीन कोणाची जात नाही. प्रत्येक डावीकडचे शेतकरी, उजवीकडचे शेतकरी इथून जिथं बंधारा आहे तिथून 1.5 किलोमीटरपर्यंत स्वतः सह्या केल्या. त्यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दिलं की आम्ही फुकटात जमीन देतो शासनाला म्हणून. पण आम्हाला आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा. आणि तो जर अडवलं पाणी तरच आमचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. नाहीतर तुमच्या कितीही योजना आणल्या तरी हा प्रश्न सुटू शकत नाही. मी एक आरोग्य कर्मचारी पार्ट टाइम म्हणून काम करते, मदतनीस म्हणून. इथं आमच्या गावात उपकेंद्र आहे. आम्हाला पाण्याची सोय नाही. आता इथून 2 किलोमीटरनं मला डोक्यावर पाणी वाहायला लागते. आता इथं डिलेवऱ्या होणार किंवा काही साफसफाई होणार किंवा डॉक्टर लोकांना पाणी पाहिजे तर मी 2 किलोमीटरनं पाणी नेते. कसं न्यायचं पाणी ना? आणि पगार पेमेंट देतात आम्हाला 3000 रुपये आणि दिवसभर राबवून घेतात. पाण्याची सोय नाही. मग ते उपकेंद्राचं काय उपयोग आहे आमच्या गावामध्ये उपकेंद्र असून? मग हे आमदार खासदारांना कळत नाही का? जेणेकरून उपकेंद्र बांधले तर पाण्याची सोय पाहिजेलच ना. हां, आज आमच्या लोकांना जुलाब उलट्या चालू झाल्यात. आज 8 दिवसापूर्वी आम्ही गोळ्या औषधं देतोय, त्याच्यात कवर करतात. नाही कवर झालं तर खाली जाऊन ते सलाईना भरून इंजेक्शना घेऊन येतात. काय करायचं आमचं सामान्य माणसांनी? अजून 2 महिने पाऊस पडत नाही आम्हाला. काय करायचं? कसं करायचं आम्ही? तर माझी कळकळीची विनंती आमदार खासदारांना का आमची सोय करावी आणि आम्हाला हे एक बंधारा का होईना, छोटा का होईना, पण आम्हाला द्यावा अशी विनंती माझी.